नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोजची आई झोपलेली असते आणि वल्लरी तिला वारा घालत असते. आता मनोजची आई जागी होते आणि वल्लरीला म्हणते की बस झालं तुझं, असं पण मला फार बरं वाटत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं सासूबाई, तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या, असं म्हणून ती तिथून जायला लागते. मनोजची आई म्हणते की चालली का पुस्तकातील आळ्या निवडायला? वल्लरी विचारते की काही काम होतं का तुमचं? त्यावर मनोजची आई म्हणते की काम होतं का म्हणजे सासरी आलीस ना तू, काय लाज वगैरे वाटते की नाही तुला? पहिली संक्रांत आहे तुझी, सगळ्या रीती भाती दिल्या का सोडून? तेव्हा वल्लरी म्हणते की ते मला वाटलं. मनोजची आई ओरडून म्हणते की काय वाटलं? वकिली शिकायची अक्कल आहे का तुला? आणि या साध्या सुध्या गोष्टी कळत नाही आहेत का तुला? तू सगळी लाज वेशीवर टांगली असशील, पण आम्हाला नाही चालणार तसं वागून. तुझ्यासाठी सुगड पूजनाची तयारी आम्हीच केली, तुझ्यासाठी हलव्याचे दागिने आम्हीच बनवून घेतले, तुझ्यासाठी सुगडसुद्धा आम्हीच बनवले, पण आता निदान तयारी तरी करून तिथे सुगड तरी पुजायला येशील की नाही तू? त्यावर वल्लरी म्हणते की हो सासूबाई, मी लगेच तयार होऊन येते. तेव्हा मनोजची आई म्हणते की काळी साडी नेसून वेळेवर सुगड पुजायला जर आलीस ना तर उपकार होतील आमच्यावर, असं म्हणून त्या वल्लरीसमोर हात जोडतात आणि म्हणतात की सगळे संस्कार रीतभात मुंबईच्या समुद्रात बुडवून आलीस तू, पण आम्हाला नाही चालणार असं वागून. आणि असं म्हणून त्या तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की सर्वजण सुगड पूजनासाठी एकत्र जमलेले असतात. आता संगीताताई वल्लरीला म्हणतात की वल्लरी आता सुगड मांड. तेव्हा मनोजची आई म्हणते की दिवसभर तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेले असते, तिला काय जमणार आहे सुगड मांडायला? त्यावर वल्लरी घाबरत म्हणते की सासूबाई, मला जमेल सुगड मांडायला, असं म्हणून ती सुगड मांडायला पाटावर बसते आणि पूजा करायला लागते. आता पूजनासाठी आलेल्या बायका वल्लरीला बघून म्हणतात की मनोजच्या आईला म्हणतात की ताई, तुमची धाकटी सून तर भारी आहे. तेव्हा मनोजची आई म्हणते की हो, 2 दिवस झाले ना तिला शिकवते आहे. आणि त्या वल्लरीला म्हणतात की वल्लरी, सगळ्यांना हळदी कुंकू लाव, वाण दे आणि पाया पड. मग वल्लरी आणि संगीताताई सर्वांना हळदी कुंकू लावतात. आता तितक्यात गावातील पाटलीनबाई मनोजच्या आईला आवाज देत तिथे येतात आणि शेवयांची पिशवी मनोजच्या आईच्या हातात देतात. तेव्हा मनोजची आई आश्चर्याने विचारते की सुगड पूजनाच्या कार्यक्रमाला एवढ्या शेवयांचा वाण कशाला आणलाय तुम्ही? त्यावर पाटलीनबाई सांगतात की अहो, वाण नाही येते, नवस फेडायला आणलं आहे हे सगळं. मनोजची आई आश्चर्याने विचारते की नवस फेडायला? कसला नवस केला होता तुम्ही? पाटलीनबाई सांगतात की अहो, माझ्या दिनकरचं लग्न झाल्यानंतर वर्षात पाळणा हलू दे, असा नवस बोलले होते मी अंबाबाईला. आणि त्या देवीला हात जोडून म्हणतात की देवीच पावली आम्हाला. आता हे ऐकून मनोजची आई थोडीशी शांत होते आणि परत म्हणते की म्हणजे आता तुम्ही आजी होणार का? पाटलीनबाई म्हणतात की जसा माझा दिनकर तसेच तुमचे हे महेंद्र आणि मनोज. मोठ्याची तर अजून काही बातमीसुद्धा नाही आणि त्या धाकल्याने बायको दिली शहराकडे पाठवून, पाळणा कसा हालेल मग? त्या महेंद्रकडून बातमी येईल सुद्धा. पण तुमच्या धाकल्याला जरा समजावून सांगा, नवरा बायको एकत्र नसतील तर कसला संसार म्हणायचा, असं म्हणून तर त्या तिथून निघून जातात. आता पूजेसाठी आलेल्या बायकाही निघून जातात. तेव्हा मनोजची आई वल्लरीवर ओरडत म्हणतात की बघ, तुझ्यामुळे लोक कसे टोमणे मारतात मला. लग्न करून आलीस पण नांदायला नको तुला, तिकडे मुंबईला जाऊन बसली. तुला लग्न करून बॅरिस्टरनेच व्हायचं होतं ना, माझ्या मनासोबत लग्न कशाला केलंस मग तू? हे बघ वल्लरी, तू निघून जाशील मुंबईला, पण आम्हाला इथेच गावामध्ये राहायचं आहे ना, तुझ्यासारखी लाज सोडून नाही चालणार आम्हाला. हे बघ, मी सांगून ठेवते तुला, नातवाचं तोंड दाखवा लवकरात लवकर तुम्ही मला. नातवाचं तोंड पाहिल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, लक्षात ठेव, असं म्हणून त्या रागात आतमध्ये निघून जातात. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की मनोज एका ठिकाणी मीटरचे काम करत असतो. तेव्हा तिथून मनोजचा भाऊ म्हणजे महेंद्र जात असतो. आता गावातील त्यांचे 2 मित्रसुद्धा त्याच रस्त्याने जात असतात. आता मनोजला बघून ते मनोजजवळ येतात आणि मनोजची चौकशी करायला लागतात आणि विचारतात की वहिनी आले आहेत का? तेव्हा मनोज सांगतो की हो, कॉलेजला सुट्टी आहे ना तिला. मनोजचे मित्र त्याला म्हणतात की तुला काही न्यूज कळली की नाही? आपला दिना पाटील, त्याच्याकडे गुड न्यूज आहे, तो बाप होणार आहे आता. त्याची आई आनंदाने वेडी झाली आहे, वेडी, गावभर शेवया आणि पापड वाटत फिरते. आता तेव्हा मनोज म्हणतो की आणि ही ब्रेकिंग न्यूज गावभर पसरवण्याची तुम्हाला जबाबदारी दिली आहे का? नाहीतर एक काम करा ना, एक मोठा लाऊडस्पीकर घ्या, गळ्यात घाला आणि गावभर फिरा, तुमचं काम जरा सोपं होईल ना. तेव्हा त्याचे मित्र म्हणतात की आमच्यावर कशाला चिडतो? महेंद्राला म्हणतात की तुझ्या भावाला समजाव जरा, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता महेंद्र मनोजला म्हणतो की मन्या, डोकं फिरलंय का रे तुझं? मनोज म्हणतो की त्यांचं डोकं जास्त फिरलंय, मुद्दाम बोलताय तो, त्यांचं टोमणे काय मला समजत नाहीत का? त्यांना चांगलं ओळख
ओळखतो मी. तर त्यांच्या घरी गुड न्यूज आहे ते मला का सांगतोय तो. तेव्हा महेंद्र म्हणतो की पण मन्या, गावाला जायचं आहे का घरून द्यायची बोलायला, तोंड बंद करायची ना त्यांची, तुम्ही पण द्या गुड न्यूज, म्हणजे आपल्या घरचेही खुश होतील. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी तिच्या खोलीमध्ये रडत बसलेली असते. आता तिला तिच्या सासूबाईंचं बोलणं आठवत असतं. तितक्यात संगीताताई आणि मनोजचे बाबा तिथे येतात. आता संगीताताई वल्लरीला म्हणतात की वल्लरी, थोडं बोलायचं आहे तुझ्याशी, सासूबाईंचं बोलणं एवढं मनाव घेऊ नकोस, तू त्या रागात असल्या ना की काहीही बोलतात. आज शेजारच्या काकी खूप बोलल्या ना म्हणून चिडल्यात त्या. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही वाटून घेतलं मी, माहिती आहे मला. संगीताताई म्हणते की पण खरं सांगू का वल्लरी, एक मूल तर घरात आलंच पाहिजे ना, तुला तर माहितीच आहे आमच्याबद्दल, अजूनही घरात पाळणा हल्ला नाही म्हणून सासूबाई खूप चिडल्यात, असं म्हणून ती खूप इमोशनल होते. तेव्हा मनोजचे बाबा म्हणतात की म्हणून सांगतोय तुला की तुम्ही सुद्धा या घ्या आता मनावरती, एकदा का नातवाचं तोंड पाहिलं की देवाघरी जायला आम्ही मोकळे. वल्लरी म्हणते की पप्पा अहो असं का बोलताय तुम्ही, तुम्हाला तर खूप मोठं आयुष्य मिळो, असं परत नाही बोलायचं. मनोजचे बाबा म्हणतात की हे बघ, मनाला समजत नसेल तर तू समजाव त्याला, आणि आईबाप झाल्याशिवाय संसाराला गंमत येत नाही. संगीताताई म्हणते की वल्लरी, घरात एक मूल खेळलं ना घराचं वातावरण बदलून जातं, तुला माहिती आहे का, तुझी गुड न्यूज मिळाली ना की सासूबाई कशा खुश होतील ते, असं म्हणून ते दोघेही निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की महेंद्र मनोजला समजावत असतो, अजूनही वेळ गेली नाही आहे मन्या, अरे शिक्षणासाठी तुझी बायको तिकडे मुंबईमध्ये राहते, तिला असंच वागायची आणि राहायची सवय लागली ना तर सुखी संसाराची गोष्ट विसरून जातो, गावातील लोक काही बाई बोलायला लागतील. मनोज रागाने म्हणतो की झालं का तुझं परत सुरू, दादा मला या गोष्टीवरती काहीच बोलायचं नाही आहे आणि गावातील लोकांची पर्वाही नाही आहे मला. तेव्हा महेंद्र म्हणतो की अरे करावी लागते परवा, अरे बायकांना थोडी सूट दिली ना की त्या हुरळून जातात आणि मग एक दिवस सगळंच हातातून निसटून जातं. आता मनोज रागाने म्हणतो की काय बोलतोय दादा तू, या सगळ्या जुनाट गोष्टी आहेत, असं काय होत नसतं. तेव्हा महेंद्र म्हणतो की जुनाट नाही आहे रे, खऱ्या गोष्टी आहेत ह्या, जास्त मोकळीत दिली ना की बायका कानात वार भरल्यासारखं करायला लागतात, मूल झालं की बाईला व्यसन बसतंय. आता तू बघ, संगीताला मूल होत नाही आहे म्हणून काय कमी ऐकतो का मी, ही वेळ येऊ देऊ नको म्हणे, आत्ताच जागा हो. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा तिळाचे लाडू बनवत असते आणि ती लाडूकडे बघून खूप छान म्हणते की क्या बात आहे प्रेरणा, एकदम परफेक्ट जमले आहेत लाडू, आणि नंतर ती जाऊन स्वामींना नैवेद्य दाखवते. आता मिट्टू हळूच तेजाला लाडू दाखवते आणि म्हणते की चला खाऊया पटकन, असं म्हणून ते दोघी हळूच लाडू खायला जातात. तितक्यात प्रेरणाचं लक्ष जातं आणि ती धावतच तिथे येते आणि ओढून म्हणते की खबरदार त्याला हात लावाल तर, तुम्ही जर त्याला हात लावला ना तर मी बघाच काय करते ते. आता लाडूचं नाव ऐकून श्वेता सुद्धा तिथे येते आणि लाडू घ्यायला जाते. प्रेरणा ओरडून म्हणते की कळत नाही का तुम्हाला सांगून, मला लाडूंची ऑर्डर आली आहे, शेवटचे अर्धा किलो लाडू भरायचे आहेत, एकतरी वजनाला कमी गेलं ना लाडू तर पैसे कापतील माझे. तेव्हा तेजा म्हणते की घेऊ दे ना, एक एकाने काय फरक पडणार आहे. प्रेरणा म्हणते की टपाटप बोरासारखे टाकाल तोंडात लाडू, अर्धा किलो कसे संपतील ना कळणार सुद्धा नाही. तेजा हसत म्हणते की आपल्या तिळगुळांवरतीच संक्रांत आली आहे. मिठूला काही समजत नाही आणि ती आश्चर्याने म्हणते की संक्रांत आली म्हणजे, तेजा तिला समजावत म्हणते की म्हणजे संक्रांत आली म्हणजे संकट आलं, म्हणजे आता ही प्रेरणा आपली गरीब गाय आहे पण आता बघ कशी धमक्या देते, म्हणून म्हटलं आपल्यावर संक्रांत आली आहे. आता मिठू म्हणते की पण संक्रांत ही शुभ असते ना, म्हणजे संक्रांत हा सण आहे, मग संक्रांत आली असं का म्हणताय, कन्फ्युजन आहे मला. तेव्हा प्रेरणा म्हणते की कन्फ्युजन कसलं, त्याचीसुद्धा एक गोष्ट आहे. संकासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा एका देवीने संक्रांती दिवशी वध केला म्हणे. त्या देवीचं वाहन, अलंकार, शस्त्र, वस्त्र हे दरवेळी वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी म्हणजे पुढे येणाऱ्या घटनांचा संकेत मानला जातो असं म्हणतात. ती देवी एका वाहनावर बसून एका दिशेने येते, दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेकडे पाहते. ती ज्या दिशेकडून येते तिकडे समृद्धी होते आणि ज्या दिशेने ती जात असते आणि पाहत असते त्या दिशेवर संकट येतं असं म्हटलं जातं, म्हणून संक्रांत आली असं म्हणतो आपण. तेजा म्हणते की बापरे एवढी मोठी स्टोरी आहे, तुला माहिती आहे का, शाळेत असताना आम्हाला एकच गोष्ट माहिती होती, मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर आपल्याला तिळगुळ, हलवा, गुळाच्या पोळ्या हे सगळं खायला मिळतं. प्रेरणा कोणत्या तरी विचारात हरवून जाते. तेजा तिला म्हणते की प्रेरणा गुळपोळी कर ना, मजा येईल, पण प्रेरणाचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं. मिठू विचारते की एवढा कसला विचार करते ग. तेव्हा प्रेरणा सांगते की वल्लरीचा.
लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे ना आपल्या वल्लरीची, काय माहीत कशी साजरी करत असेल ती. तर इकडे आपण पाहतो की मनीषा वल्लरीला म्हणते की वहिनी तू वाईट वाटू नको घेऊस, आईला सवयच आहे ग, ती रागात असं काहीही बडबडते. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही ताई, मला कसलंही वाईट नाही वाटलं. मनीषा म्हणते की वहिनी पण आता हे सगळं बघून मलाच खूप भीती वाटते. वल्लरी विचारते की कसली भीती? मनीषा म्हणते की लग्न झाल्यानंतर आपलं काय होईल याची भीती. तितक्यात मनोजचे बाबासुद्धा तिथे येतात आणि त्या दोघींचं बोलणं ऐकायला लागतात. वल्लरी मनीषाला समजावत म्हणते की मनीषा ताई असा विचार का करताय तुम्ही? तेव्हा मनीषा म्हणते की सासरी गेल्यानंतर सगळेच आपल्यासाठी नवीन असतील ना, सगळ्यांचे स्वभाव वेगळे, सून म्हणून त्यांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतील, सगळ्यांची मनं सांभाळायची, आवडीनिवडी जपायच्या, सोपं नाही आहे ना हे सगळं. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही ना, सोपं तर नाही आहेच, पण एक शब्द बदलला ना की सगळं काही सोपं होतं. तेव्हा मनीषा विचारते काय? वल्लरी सांगते की आपलं एकदा का माप ओलांडून बाई सासरी आली ना की सगळी परकी माणसं आपली होऊन जातात बघ. मग कसंसुद्धा वाईट वाटत नाही कसलंसुद्धा आपल्याला, आणि त्राससुद्धा होत नाही. आपणच आपल्या माणसांना समजून घ्यायचं असतं. तेव्हा मनीषा म्हणते की पण ते काही असो, आई तुला मगाशी खूपच बोलली ना, मला नाही आवडलं. वल्लरी म्हणते की अहो बोलले असतील त्या, पण काय हरकत आहे? आपण आपल्या आईचं कधी वाईट वाटून घेतो का? ती कधीही आपल्याला काही बोलली तर आपण रागवतो का तिला? नाही ना. मग सासूबाईंमध्ये सुद्धा आपली आईच बघावी आपण. त्यांना जर आपण आई मानलं ना तर आपल्याला कसलाच त्रास नाही होणार, आणि त्या मोठ्या आहेत ना त्यांचं ऐकून घ्यायचं कधीतरी, एवढं काय त्यात. यावर मनीषा म्हणते की पण वहिनी आई तुझ्याकडून ज्या अपेक्षा करते त्या चुकीच्या आहेत असं नाही का वाटत तुला? तेव्हा वल्लरी म्हणते की मनीषा ताई चूक बरोबर असं काही नसतं. आता आपण त्यांच्या नजरेतून पाहिलं ना तर त्यांचंसुद्धा काही चुकत नाही. गावातील लोकांना तर त्यांनाच उत्तर द्यावं लागतं ना. त्यांची बोलायची पद्धत चुकीची असेल पण ठीक आहे ना, त्या मोठ्या आहेत, आपण नमतेपणा घ्यायचा. यावर मनीषा म्हणते की वहिनी तू खरंच वेगळी आहेस ग, तुझ्या जागी दुसरी कोणी असते ना तर राग धरून बसली असते आईवर. वल्लरी हसत म्हणते की अहो एकदा सासूबाईंना आई मानलं ना तर राग धरायचा प्रश्नच नाही. शेवटी मला आई नाहीच आहे, त्यामुळे सासूबाईच माझ्या आई आहे. तेव्हा मनीषा खूप इमोशनल होते आणि रडत वल्लरीला मिठी मारते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.